हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 121 अजब तडजोड. बाळू रस्त्याने आपल्या तंद्रीत चालला होता. तेवढ्यात त्याला "ए बाळू, थांब ना, बरे झाले भेटलास ते" अशी कोणीतरी सणसणून हाक मारली. बाळूने इकडे तिकडे पाहिले तर त्याच्या परिचयाचे कोणीही दिसले नाही. इतक्यात एक मनुष्य त्याच्याजवळ आला आणि अगदी 7 जन्मींची ओळख असावी अशा प्रकारे बाळूचा हात बळेबळे आपल्या हातात घेऊन त्याच्याशी तो बोलू लागला. बाळूने कसानुसा चेहरा केला आणि तो त्याला म्हणाला की तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे. आपण एकमेकांना ओळखत नाही. चुकून तुम्ही मला दुसराच कोणीतरी समजत आहात. हे ऐकून तो मनुष्य जरा आश्चर्यचकित झाल्यासारखा म्हणाला, "वा बाळू, म्हणजे पैसे उसने घ्यायच्या वेळेस अगदी सख्या भावासारखे वागायचे आणि आता पैसे परत द्यायची वेळ आली तर ओळखसुद्धा द्यायला तयार नाहीस. भावाभावात कागदही करायची गरज नाही असे म्हणालास आणि आता कानावर हात ठेवत आहेस. वा." हे पैसे उसने प्रकरण ऐकून बाळू चांगलाच गांगरला आणि जाम वैतागला आणि अगदी काकुळतीला येऊन अगतिक होऊन त्या मनुष्याला म्हणाला की "बाबा रे, मला तुझे नावही माहीत नाही. मी तुला यापूर्वी कधीही पाहिलेले नाही, तर तुझ्याकडून मी पैसे उसने घेण्याचा प्रश्न येतोच कोठून?" हे इतके होईपर्यंत आजूबाजूला लोक गोळा झाले होते. लोक जमल्यावर तर त्या मनुष्याला आणखीनच चेव आला. तो रडवेला होऊन म्हणाला, "बाळू, तुझ्याकडे पैसे नसले तर व्याज देऊ नको. मी तुला व्याज माफ करतो, परंतु मुद्दल मात्र दे. 100 रुपयाची तर गोष्ट आहे. मला सध्या पैशांची जरुरी आहे. स्वतःचे पैसे तुझ्याकडे ठेवून दुसऱ्याकडून मला पैसे उसने घ्यायला लावू नकोस." आता मात्र बाळू चांगलाच वैतागला, हैराण झाला. हे व्याज माफी प्रकरण बाळूला फारच वर्मी लागले आणि जीवाच्या आकांताने त्याने त्या मनुष्याला सांगितले की "अरे, मुळात मुद्दलच नाही तर वर व्याजाचा हिशोब आणलास कोठून? मी तुला अजिबात ओळखतच नाही, तेव्हा कृपा करून माझा पिच्छा सोड." त्यावर तो मनुष्य भांबावून आणखीनच रडवा चेहरा करून सर्वांना ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात बाळूला म्हणाला, "अरे, मला पैशांची फार निकड आहे. मला व्याज नको. मुद्दलातील 25% सूट घे, परंतु केवळ 100 रुपयांसाठी खोटे बोलू नको आणि मला मनस्ताप देऊ नको." हे ऐकून जमलेले लोक बाळूला म्हणाले की आपापसात तडजोड करा. ते तुम्हाला व्याज 25% मुद्दल माफ करतायत तर 75 रुपये देऊन टाका आणि मिटवा हे प्रकरण. बाळूने 75 रुपये दिले आणि स्वतःची सोडवणूक करून घेतली. कथामृत क्रमांक 122. मनात जसा भाव तसे दृश्य आकलन होते. सर्वसामान्यपणे आपल्याला ज्ञात होणारे दृश्य हे ते जसे आहे तसे आकलन होत नाही. आपल्या मनात जशी भावना असेल त्याप्रमाणे आपल्याला ते दृश्य आकलन होते. भावना जशी असेल त्याप्रमाणे आपली बुद्धीही चालते. यामुळे एकच एक दृश्य अनेक व्यक्तींना निरनिराळे समजते. यामुळे माणसामाणसात मतमतांतरे असतात. श्री समर्थ रामदास स्वामी रामायण लिहित होते. मोठ्या आनंदात लिखाणाचे काम चालले होते. श्री समर्थ रामदास स्वामी सांगत असत आणि ते शिष्य लिहून घेत असत. तेथे दररोज हनुमान मारुतीराया गुप्तपणे येऊन रामायण ऐकायला बसत असे. हनुमान मारुतीराया चिरंजीव आहेत. हजारो वर्षांनी रामायण ऐकायची सुवर्णसंधी आली होती. तेही एका महान रामभक्ताकडून रामायण ऐकायला मिळत होते. मोठी आश्चर्याची गोष्ट होती की इतक्या हजारो वर्षांनी त्यावेळी घडलेली एक एक घटना श्री समर्थ रामदास स्वामी ती जशी घडली होती तशीच लिहित होते.
त्यामुळे हनुमान मारुतीराया पुनःप्रत्ययाचा रामायण ऐकायचा परम आनंद घेत होते. रामायण लिहिताना श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिले की हनुमान जेव्हा आई सीतामाईला शोधायला लंकेत अशोकवनात गेला तेव्हा तेथे सर्वत्र पांढरी शुभ्र फुले पसरलेली होती. हे ऐकून हनुमान मारुतीराया चमकला, कारण तो जेव्हा लंकेत अशोकवनात गेला होता तेव्हा तेथे सर्वत्र तांबडी फुले पसरलेली होती. इतक्या सत्य लिहित असलेल्या रामायणात ही अशी चूक राहू नये म्हणून हनुमान मारुतीराया प्रकट झाले आणि श्री समर्थ रामदास स्वामींना म्हणाले की ती फुले तांबडी होती, तेवढी लिखाणात सुधारणा करावी. त्यावर श्री समर्थ रामदास स्वामी म्हणाले की नाही, फुले पांढरी शुभ्रच होती. तेव्हा हनुमान मारुतीराया म्हणाला की मी तेथे प्रत्यक्ष हजर होतो, मीच ती फुले पाहिली होती, तेव्हा मला चक्षुवैसत्यम माहीत आहे की ती फुले तांबडी होती. दोघांपैकी कोणीच माघार घेईना. शेवटी वाद श्रीरामप्रभूंकडे निवाड्यासाठी गेला. श्रीरामप्रभूंनी निवाडा दिला की ती फुले पांढरी शुभ्रच होती. हे ऐकून हनुमान मारुतीराया श्रीरामप्रभूंकडे पाहतच बसला. तेव्हा श्रीरामप्रभू म्हणाले की हनुमान, तू जेव्हा तेथे गेला होतास तेव्हा तू क्रोधाने लाल लाल झाला होतास. तुझे डोळे क्रोधामुळे तांबडे भडक लाल झाले होते, त्यामुळे तुला ती पांढरी शुभ्र फुले तांबडी दिसली होती. हरी ओम.